अध्यक्ष महोदय, नियम 293 च्या अंतर्गत राज्यातल्या कर्जमाफी, शेतकऱ्यांच्या समस्या अशा विविध मुद्द्यांवर या ठिकाणी सत्तारूढ पक्षाच्या वतीनं चर्चा उपस्थित करण्यात आली। या चर्चेची सुरुवात डॉक्टर अनिल बोंडे माननीय सदस्य यांनी केली आणि यामध्ये दोन्ही बाजूच्या सदस्यांनी आपली मतं व्यक्त केली। त्यामध्ये विशेषतः माननीय विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माननीय श्री अजितदादा पवार, माननीय श्री सुभाष साबणे, माननीय डॉक्टर संजय कुटे, माननीय श्री बच्चू कडू, माननीय श्री अब्दुल सत्तार, माननीय श्री राजेश टोपे, माननीय श्री चंद्रदीप नरके, माननीय श्री राहुल कुल, माननीय श्री मधुकरराव चव्हाण, माननीय श्री आशिष देशमुख, माननीय श्री शशिकांत शिंदे, माननीय श्री जयप्रकाश मुंधळा, माननीय श्री सुरेश हळवणकर, माननीय प्राध्यापक वीरेंद्र जगताप, माननीय श्री जयंतराव पाटील, माननीय डॉक्टर शशिकांत खेडेकर, माननीय श्री उन्मेष पाटील, माननीय श्री जयकुमारजी गोरे, माननीय श्री दत्तात्रयजी भरणे, माननीय श्री राजाभाऊजी वाजे, माननीय श्री चरणजी वाघमारे, माननीय श्री भारतजी बालके, माननीय श्री राहुलजी बोंद्रे, माननीय डॉक्टर सुजीत मिंचेकर, माननीय श्रीमती मनीषाताई चौधरी अशा 27 सदस्यांनी याच्यामध्ये सहभाग घेतला। काही टीका झाली, काही मुलाच्या सूचना देखील झाल्या, पण एकूण सर्व भाषणांमध्ये राज्यातल्या शेतकऱ्यांच्या बद्दल जी काही या विधानमंडळाला चिंता वाटते त्या संदर्भातले पडसाद, जी काही कर्जमाफीची योजना झाली आहे त्या योजनेबद्दल काही शंका आणि त्यातल्या काही सुधारणांची अपेक्षा, अशा विविध बाबींवर या ठिकाणी चर्चा झाली। या चर्चेचं उत्तर देत असताना त्यातल्या राजकीय भागाला मी कमीत कमी उत्तर देणार आहे आणि ज्या शंका आहेत त्या संदर्भातली माहिती मात्र मी अधिक देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतोय। खरं म्हणजे राज्यामध्ये आपण कर्जमाफी केली, कर्जमाफी करण्याच्या पाठीमागचा उद्देश काय आहे? सातत्याने मी स्वतः देखील या सभागृहात मांडलाय, ज्यांचा उल्लेख वारंवार येतो त्या स्वामीनाथन यांनी देखील मांडलाय की कर्जमाफी हा शेतकऱ्यांच्या समस्येवरचा अंतिम उपाय नाहीये। कर्जमाफी हा शेतकऱ्याला कर्जाच्या फेऱ्यातनं बाहेर आणण्याकरता, त्याला सक्षम करण्याकरता जे काही उपाय आहेत त्यातला एक उपाय आहे। आणि म्हणून याच सभागृहामध्ये मी हे सांगितलं होतं की मुळात कर्जमाफीच्या पाठीमागचा उद्देश, त्याच्या पाठीमागचं लॉजिक, जो शेतकरी संस्थात्मक कर्ज रचनेच्या बाहेर गेलाय त्या शेतकऱ्याला संस्थात्मक कर्ज रचनेमध्ये परत आणणं। मुळातच शेतीचं कर्ज, पीक कर्ज देण्याची पद्धती का सुरू झाली? तर शेतकरी आपल्या शेतीमध्ये पिकवतो, ते विकतो, त्याच्या आधारावर आपलं वर्ष चालवतो, पण पुढच्या वर्षी पुन्हा खरीपाचा हंगाम आल्यानंतर त्याच्याकडे इतके पैसे नसतात, त्याची एवढी बचत कधीच नसते की तो पुन्हा नव्यानं खरीपा करता जी काही त्याला बियाणं घ्यायचं आहे, त्याला फर्टिलायझर घ्यायचं आहे, त्याला काही पेस्टिसाइड घ्यायचे आहेत, जे काही त्याला इनपुट घ्यायचे आहेत हे तो घेऊ शकेल इतकी बचत अनेक वेळा शेतकऱ्यांजवळ नसते। पूर्वीच्या काळी आपण आपल्याकडे जे पिकायचं तेच ठेवायचो, तेच पुन्हा पेरायचो। आता पिकाची पद्धती बदलली, बियाण्यांची पद्धती बदलली, सगळ्या गोष्टी मार्केटमधून विकत घ्याव्या लागतात आणि म्हणून मग अशा वेळी शेतकरी हा नातेवाईकाकडनं, सावकाराकडनं कर्ज घ्यायचा आणि मग त्या कर्जाच्या फेऱ्यात तो अटकायचा।
इंग्रजांच्या काळात देखील या संदर्भातली कर्जमाफी झाली आणि अशा प्रकारे जे अडकलेले शेतकरी होते त्यांना सावकाराच्या पाशातनं बाहेर काढण्याकरता त्या काळात देखील कायदा करण्यात आला होता. आणि म्हणून मग स्वातंत्र्योत्तर काळामध्ये आपल्या या शेतकऱ्याला अशा प्रकारच्या सावकारी फेऱ्यामध्ये अडकावं लागू नये, त्याला इन्स्टिट्यूशनल क्रेडिट मिळावं, त्याला संस्थात्मक क्रेडिट मिळावं. हात उसने पैसे जसे आपण घेतो तसे हात उसने पैसे, पण ते जर इन्स्टिट्यूशनच्या माध्यमातून मिळाले तर इन्स्टिट्यूशन त्याची पिळवणूक करणार नाही, त्याची जमीन घेऊन घेणार नाही, त्याची जमीन जप्त करणार नाही, त्याच्या जमिनीचा लिलाव करणार नाही, त्याच्या जमिनीचा रजिस्ट्री करून घेणार नाही. आणि म्हणून त्याला या इन्स्टिट्यूशन मध्ये आणण्याकरता ही पीक कर्जाची पद्धत आपण सुरू केली आणि बघता बघता देशामध्ये 10 लाख कोटीपर्यंत आपण पीक कर्ज देतोय. महाराष्ट्रामध्ये 1 लाख कोटीपेक्षा जास्त हे पीक कर्ज आपण देतोय. पण दुर्दैवाने सातत्याने दुष्काळाच्या फेऱ्यामध्ये आमचा शेतकरी फसल्यानंतर आणि विशेषतः महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये जिथे 80% शेती कोरडवाहू आहे आणि ज्या ठिकाणी विशेषतः विदर्भ मराठवाड्यामध्ये मोनोक्रॉप आहे, अशा या भागामध्ये एक क्रॉप जर फेल झालं तर तो कर्जबाजारी होतो. आणि अशा या फेऱ्यामध्ये अडकलेला हा आमचा शेतकरी हा संस्थात्मक कर्ज रचनेच्या बाहेर गेला आणि तो संस्थात्मक कर्ज रचनेच्या बाहेर गेल्यानंतर शेती तर तो करतोच, पण मग उधार घेऊन नातेवाईकाकडनं सावकाराकडनं मग प्रसंगी आपल्या शेतीचे कागदपत्र लिहून द्यायचे आणि ती गमवायची. आणि म्हणून या शेतकऱ्याला पुन्हा इन्स्टिट्यूशनल क्रेडिट सिस्टीम मध्ये आणायचं. अनेक वेळा लोक म्हणतात 7/12 कोरा 7/12 कोरा 7/12 कोरा. 7/12 कोराचा अर्थ काय आहे? 7/12 कोराचा अर्थ एवढाच आहे की त्याला पुन्हा क्रेडिट वर्दी करणं, त्याचं जुनं कर्ज मिटवून त्याला पुन्हा नव्याने कर्ज घेता येईल अशा प्रकारे त्याला क्रेडिट वर्दी करणं, याचा अर्थ 7/12 कोरा होतो. आणि म्हणून हे जे काही राज्यातले शेतकरी या इन्स्टिट्यूशनल क्रेडिट सिस्टीमच्या बाहेर गेले त्यांना पुन्हा सिस्टीम मध्ये आणणं, याचा अर्थ कर्जमाफी आहे. पण ते सिस्टीम मध्ये आले आणि तेवढ्यापुरतं जर आपण थांबलो तर ते पुन्हा कर्जबाजारी होतील. कारण आपण बघितलं 8 साली 9 साली आपण कर्जमाफी केली आणि आता ज्यावेळेस कर्जमाफीच्या संदर्भात मी पुन्हा त्याच्या आकडेवारीमध्ये गेलो, आपल्याला आश्चर्य वाटेल. 8 मजला शेतकरी 9 मध्ये कर्जबाजारी झालेला दिसतो, 9 मधला 10 मध्ये कर्जबाजारी झालेला दिसतो. आणि तो कर्जबाजारी होण्याचा फेरा आणि इन्स्टिट्यूशनल क्रेडिट सिस्टीम मधनं बाहेर जाण्याचा फेरा हा कुठेही थांबलेला नाहीये. आणि म्हणून कर्जमाफी हा एक महत्वाचा उपाय आहे, पण त्या उपायावर आपण थांबलो तर शेतकरी कर्जमुक्त होऊ शकणार नाही. आणि कर्जमुक्त याचा अर्थ हा नाही की शेतकऱ्याने कधी कर्जच घ्यायचं नाही. कर्जमुक्तचा अर्थ हा आहे की त्याच्यामध्ये कर्ज परत करण्याची कॅपॅसिटी निर्माण होणं, कारण त्याला कर्ज तर लागणारच आहे. उद्योजकालाही लागतं, प्रत्येकालाच लागतं. किती श्रीमंत असले, टाटा असले, बिर्ला असले, अंबानी असले तरी कर्जच घ्यावं लागतं. कर्जाशिवाय तर काही बिझनेस पुढे जात नाही. आणि म्हणून कर्जमुक्तीचा अर्थ असा आहे की त्याच्यात ही सक्षमता निर्माण झाली पाहिजे की त्याला घेतलेलं कर्ज परत करता आलं पाहिजे. आणि म्हणून मी असं समजतो की ही कर्जमाफी हा पहिला टप्पा आहे की ज्या टप्प्यामध्ये इन्स्टिट्यूशनल क्रेडिट सिस्टीमच्या बाहेर गेलेला शेतकरी, संस्थात्मक कर्ज रचनेच्या बाहेर गेलेला शेतकरी त्याचा 7/12 कोरा करून म्हणजे त्याचं जुनं कर्ज फेडून आपण त्याला पुन्हा इन्स्टिट्यूशनल क्रेडिट सिस्टीम मध्ये आणतोय, त्याला क्रेडिट वर्दी करतोय, पुन्हा तो कर्ज घेऊन आपली शेती करू शकेल अशा प्रकारची ही व्यवस्था त्याच्याकरता आपण उभी करतोय. आपण जर महाराष्ट्राचा या ठिकाणी विचार केला, महाराष्ट्रामध्ये साधारणपणे 1,36,00,000 खातेदार आहेत. या 1,36,00,000 खातेदार शेतकऱ्यांपैकी आपण जर बघितलं तर साधारणपणे 1 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्र असलेले शेतकरी हे 49% आहेत. 1 ते 2 हेक्टर क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांची संख्या ही 29.5% आहे. आणि एकूण जर आपण अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांची संख्या काढली तर ती महाराष्ट्रामध्ये 78.5% आहे. आणि आपण जर या ठिकाणी बघितलं तर या
1,36,00,000 खातेदारांपैकी आतापर्यंत कधी ना कधी कर्ज घेतलेले खातेदार किती? तर ते जवळजवळ 90 लाख आहेत. याचा अर्थ 46 लाख खातेदार असे आहेत की ज्यांना कर्जाची आवश्यकता नाही, किंवा जे शेती करत नाही, किंवा ज्यांना कर्ज घेताच आलं नाही, किंवा ज्यांनी केवळ लँड होल्डिंग केलेलं आहे, शहरात राहतोय आणि इन्व्हेस्टमेंट म्हणून शेती घेतली आहे. अशा प्रकारचे जवळजवळ 46 लाख खातेदार हे राज्यामध्ये आहेत. हे जे 90 लाख कधी ना कधी कर्ज घेतलेले खातेदार आहेत आणि प्रतिवर्षीचा जर आपण हिशोब लावला तर साधारणपणे 50 लाख, 52 लाख, 56 लाख एवढे शेतकरी कर्ज घेत असतात. आणि म्हणून हे कधी ना कधी कर्ज घेतलेल्या 90 लाख शेतकऱ्यांचा जर आपण विचार केला तर या 90 लाखापैकी 44 लाख शेतकरी असे आहेत की जे थकीत आहेत. 44 लाख शेतकरी हे इन्स्टिट्यूशनल क्रेडिट सिस्टीमच्या बाहेर गेले. हे कधी गेले? हे 2009 साली गेले, 2010 साली गेले, 2011 साली गेले, 2012 साली गेले. मोठा आकडा 2012 सालचा आहे, 2013 सालचा आहे, 2014 सालचा आहे, 2015 सालचा देखील आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात सातत्याचा दुष्काळ आणि जे मी सांगितलं की अतिशय कमी लँड होल्डिंग असल्यामुळे, शेतीमध्ये गुंतवणूक न झाल्यामुळे, मोनोक्रॉपिंग पद्धतीमुळे, निसर्गावर अवलंबून असलेल्या शेतीमुळे हे 44 लाख शेतकरी हे इन्स्टिट्यूशनल क्रेडिट सिस्टीमच्या बाहेर गेले. आता या 44 लाख शेतकऱ्यांना या ठिकाणी आपण ज्यावेळी इन्स्टिट्यूशनल क्रेडिट सिस्टीम मध्ये आत आणण्याचा निर्णय केला त्यावेळी आपण असं ठरवलं की 1.5 लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी करायची. आता या सरसकटचा अर्थ काय आहे? या सरसकटचा अर्थ असा आहे की लँड होल्डिंगचा विचार न करता करायची. आता काही लोक असं म्हणतात की जे थकीत नाही त्यांची कर्जमाफी तुम्ही का करत नाही? आता खरं म्हणजे ज्यांनी शासन पाहिलं नाही, ज्यांना पद्धती माहिती नाही, ज्यांना फायनान्सेस समजत नाही, असे लोकच अशा प्रकारची मागणी करू शकतात. याचं कारण असं आहे, आपल्याला जास्त माहिती आहे कोण कोण मागण्या करतात. तुम्ही पाहिलेलं आहे त्यामुळे तुमच्याबद्दल बोलतच नाहीये मी. काही लोक आहेत म्हणजे आता बोलू नये, आता सुकाणू समिती आहे, काही चांगले लोक आहेत, काही असे लोक आहेत की जे काही मागण्या करतात त्यांना माहितीच नाही काय आहेत. आपण जे कर्ज अटक केलं आहे त्याचा जर आपण हिशोब लावला तर हे सगळं कर्ज सरसकट म्हणजे सगळं कर्जाचा जर विचार केला तर 1,20,000 कोटी रुपयाचं कर्ज हे माफ करावं लागेल. 1,20,000 कोटी रुपयाचं कर्ज. आणि जो डिस्ट्रेस मध्ये नाहीये म्हणजे तो शेतकरी फार श्रीमंत आहे असं नाहीये, पण तो 11ला भरतोय, 12ला भरतोय, 13ला भरतोय, 14ला भरतोय, 15ला भरतोय, 16ला भरतोय आणि केवळ इतरांना मिळतंय म्हणून याचं करून टाका. शेवटी राज्याच्या फायनान्सेसची देखील एक आपली कॅपॅसिटी आहे आणि उद्या अशा प्रकारचा जर निर्णय घेतलाय तर राज्य चालणार आहे का? हे राज्य चालू शकणार आहे का? राज्य डिफॉल्टमध्ये जाईल. आणि म्हणून सरसकटचा अर्थ काय आहे? तर सरसकटचा अर्थ असा आहे की कुठलीही लँड होल्डिंग ची अट न ठेवता जे डिस्ट्रेस मध्ये आहेत त्यांना. आता याच्यामध्ये आपण 1.5 लाखापर्यंतचा निकष टाकला. याचं कारण काय आहे? राज्याच्या अर्थव्यवस्थेचा विचार केल्यानंतर तुम्ही जेवढे पैसे उभे करू शकता, जेवढे खर्च करू शकता, याचं एक लिमिटेशन आहे. आणि मग या लिमिटेशन मध्ये किती तुम्ही स्ट्रेच केलं आणि स्ट्रेच करून एक तुम्ही आकडा ठरवला तर तुमच्याजवळ जर 10 रुपये आहे तर या 10 रुपयामध्ये पहिल्यांदा कोणाला कर्जमाफी दिली पाहिजे? जो सगळ्यात गरीब आहे त्याला दिली पाहिजे. मग त्याच्यापेक्षा थोडा ठीक आहे त्याला दिली पाहिजे. मग त्यापेक्षा थोडा ठीक आहे त्याला दिली पाहिजे. उरले पैसे तर त्यापेक्षा ठीक आहे त्याला दिली पाहिजे. त्या तत्वावर या 44 लाख थकीत लोकांपैकी 1.5 लाखाचा आकडा केल्यानंतर 36 लाख लोक म्हणजे 82% लोक, 82% शेतकरी सरसकट त्यांची कर्जमाफी झालेली आहे. त्यांचा 7/12 पूर्ण कोरा होणार आहे. त्यानंतर 1.5 ते 2 लाखाच्या मध्ये
जे आपण ओटीएस म्हटलेलं आहे, ती प्रॅक्टिकल ओटीएस योजना सरकारची नाही, म्हणजे ती बँकांची ओटीएस नाही आहे. बँकांच्या ओटीएस मध्ये हेअर कट असतो, यात हेअर कट नाही. आपण जे पैसे भरतोय ते व्याजासहित भरतोय. त्यामुळे आपण आता जे 1.5 ते 2 लाख आहेत, याच्यामध्ये किती शेतकरी आहेत? 3 लाख शेतकरी याच्यामध्ये आहेत. 1.5 ते 2 लाखामध्ये म्हणजे कोणाचं 1,60,000 रुपये, कोणाचं 1,70,000 रुपये, कोणाचं 1,75,000 रुपये. म्हणजे त्यांना 10,000 रुपये, 15,000 रुपये, 20,000 रुपये जर भरले तर तोही कर्जमुक्त होणार आहे. त्याच्यानंतर आपण जर 2 ते 2.5 लाखाचा विचार केला तर त्याच्यामध्ये परत 1.5 लाख शेतकरी आहेत. म्हणजे ज्यांना 30,000 रुपये, 40,000 रुपये, 50,000 रुपये, 60,000 रुपये भरल्यानंतर त्यांचाही 7/12 पूर्णपणे कोरा होणार आहे. आणि मग आपण जर वरच्या शेतकऱ्यांचा विचार केला, 3.5 ते 4 लाखामध्ये 37,000 शेतकरी आहेत, 4 ते 4.5 लाखामध्ये 26,000 शेतकरी आहेत, आणि 4.5 ते 5 लाखामध्ये 35,000 शेतकरी आहेत. त्यामुळे या 44,000 शेतकऱ्यांपैकी अगदी 5 लाखापर्यंतचे शेतकरी यांचा जरी आपण विचार केला, त्यांनाही 1.5 लाख रुपये आपण देऊ, तरी देखील राज्यातले फक्त 46,000 शेतकरी असे उरतात की ज्यांचं 5 लाखाच्या वर कर्ज आहे आणि ते थकीत आहेत. बाकी या 44 लाखापैकी सगळे शेतकरी 46,000 जर सोडले तर ह्याही 46,000ला ते लागू आहे. पण कदाचित त्यांना असं वाटेल 1.5 लाखाकरता कशाला करायची. मग आता काही लोक म्हणतात की तुम्ही यांच्या खात्यात भरून टाका. खात्यात भरून टाका हे याकरता आपण ओटीएस का म्हटलं? समजा 3 लाख रुपयाचं कर्ज आहे, 1.5 लाख रुपये आपण भरले आणि त्यांनी 1.5 लाख भरले नाही, तर हे 1.5 लाख त्याच्या व्याजात वसूल होऊन जातील आणि तो पुन्हा जसाच्या तसाच कर्जबाजारी राहील. आणि म्हणून आम्ही बँकांना काय विनंती केली आहे, आता मी परवा SLBC घेतली, बँकांना विनंती केली, हे तुम्हाला कधी न मिळणारे पैसे मिळत आहेत, त्यामुळे तुम्ही त्याचे हप्ते पाळून द्या. सुरुवातीचे हप्ते त्याचे घ्या, शेवटचे हप्ते आमचे घ्या. तुमचं अकाउंट सेटल होईल. त्याला जर 2-3 वर्षाचे हप्ते मिळाले तर तो ते पैसे भरू शकेल आणि त्यातनं तो देखील या कर्जाच्या फेऱ्यातनं बाहेर येईल. आणि म्हणून हे जे इन्स्टिट्यूशनल क्रेडिट सिस्टीम मधनं बाहेर गेलेले 44 लाख खातेदार आहेत, त्यांना त्या सिस्टीम मध्ये परत आणण्याकरता ही योजना आपण या ठिकाणी तयार केलेली आहे. त्यासोबत मग हाही प्रश्न होता आणि मी विधानसभेच्या सभागृहात हे घोषित केलं होतं की जे रेग्युलर भरणारे आहेत त्यांचा देखील आम्ही विचार करू, त्यांना काहीतरी इन्सेंटिव्ह देऊ. कारण हे साहजिक आहे, त्यांना असं वाटतं की आम्ही डिफॉल्टमध्ये गेलो नाही तर आम्ही काही चूक केली आहे का, तर त्यांचा देखील विचार झाला पाहिजे. आणि म्हणून त्यांचाही विचार आपण केला आणि 25,000 किंवा 25%, पण 15,000च्या खाली नाही, अशा प्रकारे त्यांनाही आपण इन्सेंटिव्ह देतो आहोत. आता कोणी म्हणू शकता कमी आहे, कोणी 50,000 म्हणताय, कोणी 75,000 म्हणताय, पण शेवटी हा इन्सेंटिव्ह आहे आणि ते रेग्युलर कर्ज भरताय. आणि मी हेही सांगतो की भविष्यातही अशा लोकांना अजून आपल्याला इन्सेंटिव्ह देता येतील. पण आज राज्याच्या अर्थव्यवस्थेवर आपण ताण जेवढा टाकू शकतो, गेल्या पुढच्या 2-3 वर्षामध्ये जेवढा ताण आपण सहन करू शकतो, त्या ताणाच्या आधारावर आपल्याजवळ जे काही पैसे उपलब्ध आहेत त्यातनं आपण यांना हे पैसे दिलेले आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की हा इन्सेंटिव्ह आता आपण दिलाय याचा अर्थ भविष्यात देणारच नाही असं नाही. भविष्यातही रेग्युलर भरणारे जे आहेत त्यांच्याकरता काही ना काही योजनांचा विचार हा राज्य सरकार पुन्हा नव्याने करू शकतं. आज ती परिस्थिती नाही आहे, म्हणून आज त्याची घोषणा आम्ही करत नाहीये. आता याच्यामध्ये एक मुद्दा सातत्याने बोंडे साहेब आपण मांडला, विरोधी पक्षनेते आपण मांडला, अजितदादा आपण देखील अतिशय जोमानं तो मुद्दा मांडला, तो म्हणजे पुनर्गठित शेतकऱ्याचा. आणि हा मुद्दा योग्य आहे. पुनर्गठन ज्यांचं झालेलं आहे अशा शेतकऱ्यांना दुहेरी मार आहे. याचं कारण त्यांनी स्वतःचं कर्तृत्व दाखवून अडचणीच्या काळामध्ये आपल्या कर्जाचं पुनर्गठन करून घेतलं. त्यांचं पुनर्गठन झाल्यामुळे त्यांचं जे पीक कर्ज होतं ते मुदत कर्जामध्ये रूपांतरित झालं आणि त्यांना नव्याने पीक कर्ज मिळालं. त्यामुळे आता ते दुहेरी कर्जात फसले. जरी आपण हे सरकार आल्यानंतर या मुदत कर्जामध्ये
6% इंटरेस्ट सबवेन्शन दिलं, पहिला हप्ता भरण्याचा निर्णय आपण केला, तरी देखील त्याच्यावर त्याचा ताण हा निश्चितपणे पडणार आहे. आणि म्हणून हे जे पुनर्गठित शेतकरी आहेत याच्यामध्येही दोन आपल्याला त्यात भाग दिसतात. जे जुने पुनर्गठित शेतकरी आहेत त्यांच्या पुनर्गठनानंतर ते पुन्हा डिफॉल्टमध्ये गेले आहेत, त्यामुळे त्यांचं पीक कर्ज डिफॉल्टमध्ये गेलं असेल तरी या योजनेत समाविष्ट आहेत. त्यांचं मुदत कर्ज डिफॉल्टमध्ये गेलं असेल तरी या योजनेत ते समाविष्ट आहेत. पण काही असे आहेत की जे डिफॉल्टमध्ये गेलेले नाहीत, पण त्यांचं जे 2016 साली पुनर्गठन झालं त्यामुळे त्यांच्यावर जो दुहेरी मार आहे आणि म्हणून त्यांनाही या योजनेमध्ये समाविष्ट करून त्यांचंही 1.5 लाखापर्यंतचं कर्ज रद्द करण्याच्या संदर्भातला निर्णय राज्य सरकार या ठिकाणी घेईल. आता याच्यामध्ये दुसरा एक मुद्दा आला की तुम्ही फॉर्म कशा करता भरून घेताय. याद्या घ्या, पैसे भरून टाका. मुळामध्ये जेव्हा काही चुका होतात त्या चुकातनं जर आपण शिकलो नाही आणि वारंवार त्या चुका करू लागलो तर शेवटी हा पैसा काही माझा नाही, आपल्यापैकी कोणाचाही नाही, हा जनतेचा पैसा आहे. जो काही पैसा आपण देतो टॅक्सचा आहे. कर्ज घेऊन देखील आपण जर पैसा दिला तरी ते कर्ज फेडणारा आपला टॅक्सच आहे, सामान्य माणसाचा पैसा आहे. त्यामुळे सामान्य माणसाचा पैसा हा योग्य प्रकारेच वापरला गेला पाहिजे. आपल्याला या ठिकाणी मला लक्षात आणून द्यायचं आहे की 2008 आणि 9 साली आपण कर्जमाफी केली आणि 2008-9 साली जी कर्जमाफी आपली झाली, खरं म्हणजे तसं तर आपण त्या कर्जमाफीचा जर विचार केला आणि या कर्जमाफीशी त्याची तुलना केली तर प्रति शेतकरी ती कर्जमाफी ही 20,000 रुपयाची होती. ही आता कर्जमाफी प्रति शेतकरी 55,000 रुपयाची आहे. हा त्यातला फरक आहे, पण तो जाऊ द्या. एकूण ती 2 टप्प्यात केली. पहिल्या टप्प्यामध्ये 6,000 कोटीची, दुसऱ्या टप्प्यात 4,000 कोटीची, एकूण खर्च 8-8,500 कोटी रुपये त्यातला झाला आहे. पण ही जी कर्जमाफी झाली याच्यामध्ये आपण जर बघितलं तर सीएजीने काही गोष्टी आपल्यासमोर आणल्या या कर्जमाफीच्या संदर्भातल्या आणि त्यात त्यांनी काय सांगितलं, बोंडेंनी त्याचा उल्लेख केला की पात्र लाभार्थ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. असे किती होते? सॅम्पलच घेतला त्यांनी, पूर्ण नाही केलेलं, पण सॅम्पलमध्ये देखील त्यांना जवळजवळ 14% असे पात्र मिळाले की ज्यांना लाभ मिळालेला नाही. आणि अपात्रांना लाभ मिळाला असं सॅम्पलमध्ये त्यांना 9% सापडले की जे अपात्र आहेत पण त्यांना लाभ मिळाला. आणि याच्यामध्ये जर आपण बघितलं तर वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आपण म्हणजे गैर वित्तीय संस्थांना नियमात नसताना दिलेली माफी 164 कोटी. त्याच्यानंतर वेगवेगळे आहेत, आता मी सगळे वाचून दाखवत नाही. वैयक्तिक कर्ज, वाहन कर्ज, उद्योगाकरता कर्ज, जमीन किंवा दुकानाकरता कर्ज, असे कर्ज माफ झालं. जे शेतकऱ्याचं कर्ज नव्हतं पण असंही कर्ज त्या ठिकाणी माफ झालं. असे अनेक अकाउंट्स निघाले. त्यानंतर राईट ऑफ केलेले अकाउंट्स हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. हा काही सरकारचा दोष नाही, हा शेतकऱ्याचा दोष नाही, पण शेवटी बहती गंगा में हात धुलो, बँकांनी धुवून घेतले. राईट ऑफ केलेले अकाउंट्स तेही त्यांनी पुनरुज्जीवित केले. कधीचे 10-20 वर्षापूर्वीचे अकाउंट्स पुनरुज्जीवित केले आणि त्याच्यावर कारण आपण काय केलं, यादी मागितली, यादीनुसार पैसे देऊन टाकले आणि त्यामुळे राईट ऑफ केलेले अकाउंट्स शेतकऱ्यांचा आणि बँकेचा कर्जाशी थेट संबंध नसतानाही ते कर्ज माफ झाले. आणि वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे इतके मी मागे एकदा वाचून दाखवले, मी पुन्हा वेळ आपला घेणार नाही. जवळजवळ आपण जर बघितलं तर केवळ 2000 केसेस त्यांनी ज्यावेळेस
स्क्रुटिनाइज केल्या 2000 केसेसमध्ये देखील कोट्यावधीचा या ठिकाणी गैरकारभार हा त्यांना आढळला. आणि आपल्याला माहिती आहे काही लोकांचे काही पैसे माफ झाले नाहीत आणि काही काहींनी 60-60 लाख रुपये माफ करून घेतले. 82 लाख अशा देखील घटना घडलेल्या आहेत की जमीन अधिग्रहित होऊन 5 वर्ष झाले आहेत, त्याच्यावर तलाव आहे आणि त्याच्यावर देखील पैसे माफ झालेले आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आहेत. नाही, त्यामुळे मुळातच आहे ना, असं मागच्या वेळेस बऱ्याच प्रकरणात झालंय, शेतकऱ्याला माहितीच नाही त्याचं अकाउंट आहे, माहितीच नाहीये, त्याच्या नावाने 7-12 लावून कर्ज काढून टाकले आहेत आणि ती कर्ज देखील माफ झालेली आहेत. शेवटी हा जाणारा पैसा कोणाचा आहे? हा जनतेचाच पैसा आहे. आणि म्हणून अशा प्रकारचे गोष्टी टाळण्याकरता सीएजीनी जो रिपोर्ट आपल्याला दिला, म्हणजे एवढंच नाहीये, मी आपल्याला सांगू इच्छितो की आता याच्यातलं कसं होतं बघा. आपण अल्पभूधारक म्हटलं, मग आपण 2009ची योजना आणली. आता या 2009च्या योजनेमध्ये विदर्भातले जे आत्महत्याग्रस्त जिल्हे आहेत, या विदर्भातल्या आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांची एकूण कर्जमाफी किती झाली? 286 कोटी रुपयाची. वाशिम 1 कोटी, बुलढाणा 3.88 कोटी, अमरावती 34.86 कोटी, वर्धा 19.23 कोटी, यवतमाळ 105 कोटी, अकोला 123 कोटी, असे 286 कोटीची. आणि त्याच वेळी आपण जर बघितलं तर मुंबईची कर्जमाफी किती झाली? 208 कोटी रुपयाची. म्हणजे आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांची जेवढी कर्जमाफी तेवढीच कर्जमाफी मुंबईची. आणि बघा किती बदमाशी आहे. हे तुमच्यावर दोष नाही देत, पद्धतीचा दोष आहे. मुंबईची जी कर्जमाफी झाली, हे माझ्याजवळ सगळे नाव आहेत. अनपत काय शिवाजी बाबूराव कशा करता झाली आहे? लँड डेव्हलपमेंट. पांडुरंग वाघ लँड डेव्हलपमेंट, रोहिदास पिसाळ लँड डेव्हलपमेंट, विक्रम पवार लँड डेव्हलपमेंट. लँड डेव्हलपमेंट नाही. अहो प्रश्न तो नाहीच आहे, तुम्ही समजून नाही राहिले. मी तुमच्यावर कुठलेही आरोप करत नाहीये. तुम्ही लक्षात घ्या की आपण का नवीन पद्धती स्वीकारतोय. आता हे का झालं? तुम्हाला जर माहिती असतं तर तुम्ही दिले असते काय? पैसे नसते दिले. तुम्ही काय केलं? जसं आम्ही करतो. आता कोणी म्हणाले तुम्ही 44 लाखाचा आकडा आणला कुठनं? हा कुठनं येणारा आकडा? SLBC आपल्याला यादी देते. प्रत्येक राज्यामध्ये एक SLBC तयार होते ज्यात सगळे बँकर्स असतात आणि रिझर्व्ह बँक असते. ही सगळे हिशोब ठेवते. ती SLBC आपल्याला आकडा देते आणि त्या आकड्याच्या अनुसार आपण, मी तुम्हाला 44 लाख सांगतो, ते SLBCने दिलेला आकडा आहे. 1,36,000 सांगतो, तो आपल्या रेव्हेन्यूचा आकडा आहे. 90 लाख लोकांनी घेतलाय कर्ज, SLBCचा आकडा आहे. हा SLBCने. आता आपण काय केलं त्यावेळी? आपण असंच केलं, योजना आली, SLBCला सांगितलं हे अल्पभूधारक जे शेतकरी आहेत यांची कर्जमाफी करायची आहे, त्यानुसार तुम्ही आम्हाला यादी द्या. आणि त्या यादी अनुसार आपण पैसे देऊन टाकले. त्यामुळे आपल्याला माहितीच नाही की हे 208 कोटी रुपये जे मुंबईमध्ये कर्जमाफी झाली आणि आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांपेक्षा जास्त कर्जमाफी मुंबईमध्ये झाली, ही जी चूक आहे, अशा चुका जर आपल्याला टाळायच्या असतील तर नवीन पद्धती करावी लागेल. त्याशिवाय होणार नाही. आपल्याला आयडेंटिफिकेशन ऑफ फार्मर हे करावं लागेल. आणि ते आयडेंटिफिकेशन ऑफ फार्मर याकरता खऱ्या अर्थानं आपण ही पद्धत या ठिकाणी आणली आहे. आपण जर बघितलं तर आताही SLBCने आम्हाला जी यादी दिली आहे त्या यादीमध्ये 600 शेतकरी मुंबईचे दाखवलेच आहेत त्यांनी. हो, आता जी यादी दिली आहे त्या यादीत 600 शेतकरी मुंबईचे आहेत. आता जर हे 600 शेतकरी पडताळून ते खरे शेतकरी आहेत की नाही पाहून जर आपण केलं नाही
याला म्हणतात घोस्ट अकाउंट्स. दुर्दैवाने बँकिंग सिस्टीममध्ये जे काही दोष आहेत त्या दोषमध्ये एक घोस्ट अकाउंट हा दोष आहे की जे असे अकाउंट अनेक निघतात. आता आपल्याला माहिती आहे की अनेक ठिकाणी लोक हे स्वस्त कर्ज मिळतं म्हणून हे कर्ज घेतात, त्याच्यावर व्यापार करतात, व्यवहार करतात. आणि म्हणून या करता आपण हा निर्णय केला की केवायसी करायचं. आता केवायसी जर बँकेनेच केलं तर त्याने हेच सांगणार आहे की आमच्या सगळ्या अकाउंटचं केवायसी झालेलं आहे. आणि म्हणून आपण ही सिस्टीम आणली. आपण ठरवलं, आपण जर बघितलं तर साधारणपणे अच्छा एक अजून मजेदार गोष्ट सांगतो आपल्याला. ही जी 2008-9ची कर्जमाफी झाली आहे याची एकत्रित यादीच अवेलेबल नाही. कोणाची झाली ती खूप प्रयत्न केला मी काढायचा. एकत्रित यादी द्या, जिल्ह्यातनं द्या, बँकातनं द्या, कशातनंही द्या, ती यादीच मिळत नाही. म्हणजे याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ असा आहे की बँकांनी यात हात धुवून घेतले आहेत, अनेकांनी आपलं चांगभलं करून घेतलेलं आहे. आणि म्हणून मग आपण हा निर्णय केला की जर आपण केवायसी केलं, आज आधारने एक चांगला प्लॅटफॉर्म आपल्याला दिलेला आहे. जनधन योजनेमुळे आपण अकाउंट काढलेले आहेत. आधारचं आता महाराष्ट्र लिडिंग आहे. 100% जवळजवळ आपण सॅच्युरेशनवर गेलो आहोत. आधारमध्ये प्रत्येकाचा आधार आहे. आणि म्हणून या आधारचा केवायसी आपण केलं तर त्यातनं आपण मोठ्या प्रमाणात ह्या ज्या काही भानगडी झाल्या आहेत, गडबडी झाल्या आहेत, या गडबडी त्या ठिकाणी आपण थांबवू शकू. आणि म्हणून आपण तो फॉर्म तयार केला. आता हा फॉर्म आहे, अनेकांनी सांगितलं 15 पानांचा फॉर्म आहे, खूप किचकट फॉर्म आहे, म्हणून मी आपल्याकरता फॉर्म आणला. हे फॉर्मचं पहिलं पान आहे. काय माहिती मागितली आहे? पहिल्या पानात संपूर्ण नाव, स्वतःचे, वडिलांचे, पतीचे आणि आडनाव, आधार क्रमांक, पत्ता, लिंग म्हणजे स्त्री आहे का पुरुष आहे, जन्मतारीख. आता ही जन्मतारीख मागितली नाही तरी चालते, पण पुढे आपल्याला एक रेकॉर्ड राहतो त्याचा, म्हणून ती जन्मतारीख मागितली आहे. मोबाईल क्रमांक, पॅन क्रमांक असेल तर, तेही म्हटलं असेल तर, पॅन क्रमांक असेल तर, पेन्शन पीपीओ क्रमांक असेल तर, त्यानंतर आपण त्याच्यात अकाउंटची माहिती मागितली आहे. पीक किंवा मध्यम मुदत कर्जाचा तपशील, कर्ज खाते क्रमांक 1, बँकेचे नाव, बँक शाखा, बचत खाते क्रमांक, कर्ज खाते क्रमांक 2, बँकेचे नाव, बँक खातं, बचत खातं क्रमांक, कर्जाचे खाते क्रमांक 3, बँकेचे नाव, बँक शाखा, बचत क्रमांक. संपला फॉर्म. पहिलं पान पूर्ण ओके, काहीच नाही. आता यातली अशी माहिती कुठली आहे का की शेतकरी भरू शकणार नाही? मग दुसरा फॉर्म काय आहे? दुसरं पान बघा. दुसऱ्या पानावर फक्त घोषणापत्र आहे. आता घोषणापत्र काय आहे? शासन निर्णयाप्रमाणे टिकमार्क करायचं त्याला की मी त्यात बसतोय की नाही. महाराष्ट्र राज्यातील आजी माजी मंत्री, राज्यमंत्री, माजी खासदार, राज्यसभा सदस्य, आजी माजी विधानसभा विधान परिषद सदस्य. आता आपल्याला माहिती आहे की या सगळ्यांना पेन्शन आहे. जे आजी आहेत त्यांना 1.5 लाखापर्यंत आपण देऊन फायदा काय? त्यांचा पगारच 2 लाखावर गेला आता. त्यामुळे त्यांचं 1.5 लाखाचं कर्ज माफ करण्याचं कारण नाही. जे माजी आहेत त्यांनाही 50,000चं पेन्शन आहे. त्यानंतर आपण जिल्हा परिषद आणि महानगरपालिकाचे सदस्य का घेतलं? आपण सगळे राजकीय पक्षाचे लोक आहोत. मला सांगा, जो जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेची निवडणूक लढवतो तो काय खर्च करतो? तो इलेक्शन कमिशनला जे सांगतो ते जरी आपण ग्राह्य धरलं तरी 1.5 लाखाच्या वर आहे. तोही तेवढाच करतो, कोणीच कमी करत नाही. तुम्ही असं आहे की अधिकृत आकडे देखील ते जे सबमिट करतात ना ते देखील बघून घ्या आपण. त्यामुळे केंद्र व राज्य शासनाचे सर्व अधिकारी, कर्मचारी, निमशासकीय संस्थांचे अधिकारी, आता 6व्या वेतन आयोगानंतर, 7वा सोडून द्या, 6व्या वेतन आयोगानंतर 25,000 रुपये महिन्याच्या कमी कोणाचंच पेमेंट नाही आहे. 25,000 रुपये महिन्याच्या कमी. आता जो खरा शेतकरी आहे या शेतकऱ्याला 25,000 रुपये महिना मिळतो का हो? त्यामुळे हे जे आहे म्हणजे लोएस्ट ग्रेडचा देखील जो आहे त्याचे 25,000 रुपये.
अशी परिस्थिती आहे. त्यानंतर निवृत्ती वेतनधारक आपण असा म्हटलेला आहे की 15,000पेक्षा ज्याचं निवृत्ती वेतन जास्त आहे. आता 15,000 रुपये म्हणजे आपण जर विचार केला, एक शेतकरी जो केवळ शेतीवर अवलंबून आहे त्याचा विचार करा बरं. त्याला निवृत्ती वेतन नाही, त्याला महिन्याला वेतन नाही, त्याला काहीच नाही आहे. त्यामुळे हे 15,000 रुपयापर्यंत निवृत्ती वेतन, आणि 15,000चं निवृत्ती वेतन म्हणजे हे बरेच वर्चस्व लोक येतात त्यात. त्यानंतर आपण वेगवेगळ्या ज्या सहकारी संस्था आहेत त्याचे अध्यक्ष घेतलेले आहेत, सदस्य नाही घेतलेले. 3 लाखापेक्षा जास्त ढोबळ उत्पन्न असलेली सेवा कर भरण्यासाठी नोंदणीकृत व्यक्ती आणि 10 लाखापेक्षा जास्त उलाढाल असलेली आणि वॅट किंवा आता जीएसटी भरण्याकरता पात्र व्यक्ती, म्हणजे पांठेलेवाला नाही येत यात, छोटा दुकानदार नाही येत यात. जो जीएसटी भरण्याकरता पात्र आहे, ज्याचं रजिस्ट्रेशन जीएसटी मध्ये होऊ शकतं, 10 लाखापेक्षा जास्त उलाढाल आहे, 20 लाखापेक्षा नाही, आपण 10 लाखापेक्षा म्हटलं. आता 20 पूर्वी होता तर 10 लाख झालाय. ते पूर्वी आपला जेव्हा हे होता काय म्हणतात वॅट मध्ये ते 20 लाखाचं टर्नओव्हर आपण थ्रेशोल्ड ठेवला होता. आता देशामध्ये 10 लाख ठेवलाय. मग काहीतरी चुकलं असेल माझं, मी सांगतो परत सुधारून सांगतो काही चुकलं असेल तर. त्याच्यानंतर बस एवढ्याच कॅटेगरी आहे. आता मला सांगा, मग सगळे तुम्हाला म्हणणं शेतकरी सगळे आमदार खासदार आहेत, सगळे शेतकरी 3 लाखाच्या वर पैसा कमावणार आहेत. मग मला असं वाटतं बरोबर आहे, तुम्ही कोल्हापूरचे आहात, विदर्भ मराठवाड्यात येऊन बघा, मग तुम्हाला समजेल शेतकरी काय असतो. जवानांच्या संदर्भात आपण एक वेगळा निर्णय करू शकतो, त्याच्या संदर्भात अनेकांनी मागणी केली आहे, जरूर त्याचा विचार आपण करू जवानांच्या संदर्भात. त्याच्यानंतर त्याचा विचार करू आपण, म्हणजे आता लगेच मी त्याच्यावर हे करत नाही, पण काही या गोष्टी आहेत की ज्याला आपण रिस्पेक्ट दिला पाहिजे, त्याचा विचार करता येईल आपल्याला. त्यामुळे हा काही कॉलम काही कठीण नाही आहे. त्यानंतरचा कॉलम काय आहे तर आपण कुठल्या कॅटेगरीत येतो, नुसतं टिक करायचं आहे. म्हणजे 1.5 लाखाच्या कॅटेगरीत येतो की 1.5 लाखापेक्षा जास्त असून 1.5 लाखाची कर्जमाफी म्हणजे ओटीएसच्या कॅटेगरीत येतो, की आपण प्रोत्साहन योजनेमध्ये येतो म्हणजे वेळेवर भरलेला आहे त्या योजनेमध्ये येतो, की 15-16चा आता पुनर्गठित, आता त्याचा मी निर्णय जाहीर केलेलाच आहे, त्यामुळे फक्त ती कॅटेगरीज असणार आहे, तेवढं टिक मार्क त्याला करायचं आहे. त्यानंतर संपर्काचा मोबाईल क्रमांक, अर्जदाराचं नाव, स्वाक्षरी किंवा अंगठा, संपला विषय. यापेक्षा जास्त कुठलाही फॉर्म नाही. इतका सोपा फॉर्म आहे की कोणी भरू शकेल. आता याच्यातला दुसरा मुद्दा जो सातत्याने समोर येतोय की तुम्ही ऑनलाईन केलेला आहे, मग ती वेबसाईट उघडत नाही, मग हा प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम आहे. 26,000 आपले सरकार सेवा केंद्र आज याच्याकरता कार्यरत आहेत आणि या केंद्रांवर दोन्ही सुविधा दिल्या. ऑनलाईनही भरता येतो किंवा ऑफलाईन जरी फॉर्म आणून दिला तरी देखील तो स्वीकारला जाईल. फक्त तो ऑफलाईन आम्ही ऑनलाईन करू आणि बायोमेट्रिक घेऊ, एवढंच त्याच्यामध्ये. आणि आता याच्यासोबत त्याचा मोबाईल ऍप आम्ही उद्या परवा लॉन्च करतोय. त्या मोबाईल ऍपवर देखील साध्या आपल्या मोबाईलवर जसा आपण फॉर्म भरतो तसा फॉर्म भरून देता येईल. त्याचबरोबर माझी तर आपल्याला विनंती आहे, आमदार आहेत आपण, लोक आपापल्या मतदारसंघात चांगलं काम करता, हे देखील एक आपलं काम समजून आपण जर मोबाईलवर किंवा साध्या वेबसाईटवर हा फॉर्म उपलब्ध आहे, ऑनलाईन करता येतो. आपले सरकार ही जी आपली फ्लॅगशिप आपला कार्यक्रम आहे त्याची जी वेबसाईट आहे सरकारची, त्याच्यावर जाऊन आपल्याला भरता येतो. आणि तरीही कुठे जर कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम असेल तर ऑफलाईन भरा, तो ऑनलाईन करून घेऊ. पण हे केवायसी हे त्यातलं महत्वाचं आहे. एकदा ह्याच्यामध्ये माजी सैनिक वगळून म्हटलेलं आहे, पण ते आजी सैनिकाचा विषय आहे. मला ते विभागाने पाठवलं की माजी सैनिकांना तसे आपण त्या कॅटेगरीतनं म्हणजे 15,000च्या पेन्शनमधून त्यांना वगळून टाकलाय, पण तुमचा विषय आजी सैनिकांचा, त्याचाही काय विचार करता येईल तो बघू. त्यामुळे हे जे केवायसी आहे हे जर केलं तर एक घोस्ट अकाउंट दूर होतील, खरे अकाउंट. आणि आता रोज माझ्याकडे पत्र येतात की आम्हाला कर्जमाफी नको, अशा लोकांनी फॉर्म भरू नये.
त्यांच्याकरता ही सोय आहे. आता समजा असे काही 1% असतील, 0.5% असतील. मागच्या कर्जमाफीत काय झालं, अशा 0.5% लोकांची कर्जमाफी आपण करून टाकली, जे म्हणतात आमच्या करू नका. म्हणजे खरं तर एक गोष्टीचा अजून उल्लेख मी केला पाहिजे की इतकी समाजात संवेदनशीलता आहे. अनेक लोक बाबा एवढा बोजा पडणार आहे तर तो बोजा आम्ही शेअर करतो म्हणून या आपण एक अकाउंट उघडलेलं आहे. म्हणजे अनेक आमदारांनी देखील त्यात आपला पगार दिलेला आहे. पण सामान्य माणूस, एक नर्स आहे 80 वर्षाची, तिने तिचं पेन्शन देऊन टाकलं 50,000 रुपये या शेतकरी कर्जमाफी करता की माझ्या ह्याच्यातनं करा. असे अनेक आहेत. म्हणजे माझ्याजवळ मी कधीतरी ते वाचूनही दाखवेल, कारण अशा लोकांना जाऊ द्या, त्यांना रिकग्निशन नको आहे, पण आपल्याला देखील समाजासमोर अशी माणसं आणली पाहिजेत. इतक्या वेगवेगळ्या प्रकारे लोक हा पैसा देत आहे, तो जो काही उभा राहील. आणि म्हणून हा जो फॉर्मचा सगळा जो काही या ठिकाणी आपण विषय केला, तो जुन्या कर्जमाफीत झालेली जी काही गडबड घोटाळे होते ते घोटाळे होऊ नये याकरता आपण केला. आणि सरकारची तयारी आहे की यापुढे देखील जर अशा प्रकारची कुठली अडचण आली त्या अडचणीतनं मार्ग काढू. हे काही आता बघा, खरं आपण जर बघितलं तर कर्जमाफी घोषित झाल्यानंतर काही लोक म्हणाले घोषित झाली ना आतापर्यंत तुम्ही काहीच केलं नाही. पहिलं तर असं आहे की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्याची तरतूद करावी लागते. 100 कोटी रुपयाची थोडी आहे की CF ऍडव्हान्स घेतला. आपण विधानसभेमध्ये बजेटच्या माध्यमातून मागणी मान्य केल्याशिवाय एकही पैसा खर्च करता येत नाही. आणि म्हणून या बजेटमध्ये आपण पुरवणी मागण्यांमध्ये 20,000 कोटी रुपये हे आता पहिल्या टप्प्यात 20,000 कोटी रुपये आपण घेतले आहेत. ती मागणी मान्य झाल्यानंतरच आपण ते पैसे देऊ शकू. दुसरं असं आहे, कर्जमाफी झाली. आता आपण बघा, मी सगळा कर्जमाफीचा अभ्यास केला. काही लोकांनी माझ्या अभ्यासावरही पुष्कळ कमेंट्स केले, पण ठीक आहे, मला सवय आहे, मी काय करू. तर मी अभ्यास केला. कर्जमाफीचा जर आपण विचार केला तर वेगवेगळ्या राज्यामध्ये प्रति व्यक्ती कर्ज किती आहे, प्रति कुटुंब. केरळमध्ये 2,13,000, आंध्रमध्ये 1,23,000, पंजाबमध्ये 1,19,000, तमिळनाडूमध्ये 1,15,000, कर्नाटक 97,000, तेलंगणा 93,000, हरियाणा 79,000, राजस्थान 70,000 आणि महाराष्ट्र 54,000. आणि आपण जर बघितलं तर विविध राज्यांनी जी कर्जमाफी केली आहे, संपूर्ण देशाची जी कर्जमाफी आपण केली होती ती 52,000 कोटीची होती. तेलंगणाने जी केली ती 15,000 कोटीची होती. आंध्र प्रदेशने जी केली ती 20,000 कोटीची होती. पंजाबने जी केली ती 10,000 कोटीची आहे. कर्नाटकने जी केली ती 8,000 कोटीची आहे. कर्नाटकच्या कर्जमाफीमध्ये विखे पाटील साहेब, काय कोणावर आरोपला, प्रत्येक राज्याची परिस्थिती वेगळी असते, पण आपलं काँग्रेसचं सरकार आहे म्हणून सांगतो की कर्नाटकच्या कर्जमाफीमध्ये त्यांनी फक्त राष्ट्रीयकृत बँकांची आपलं सहकारी बँकांची कर्जमाफी केली. पण सहकारी बँक किती, त्यांनी स्वतः सांगितलं 20%च होत्या, त्यात 80% लोक बाहेर आहेत, 80% लोक राष्ट्रीयकृत बँकेत आहेत. हे स्वतः मुख्यमंत्र्यांनी कबूल केलं. नाही ते ठीक आहे, ते काही मागणी करू शकतात. ओबामांनाही मागू शकतात. आता ओबामा नाही, काय नाव ट्रम्प, त्यांनाही मागू शकतात. तो प्रश्न आहे, तो प्रत्येकाचा विषय. पंजाबमध्ये त्यांनी आपल्याला माहिती आहे 2 एकरापर्यंत कर्जमाफी सीमित ठेवली, सरसकट नाही केली पंजाबमध्ये देखील. आणि म्हणून इतर कुठल्याही राज्याच्या तुलनेमध्ये ही कर्जमाफी आपली जी आहे, म्हणजे त्या राज्यांचा विचार केला तर प्रति माणशी, प्रति कुटुंब आपलं कर्ज सगळ्यात कमी असताना देखील या कुठल्याही राज्यापेक्षा सर्वात जास्त कर्जमाफी ही आपण केलेली आहे. यातले आता काही प्रश्न असेही आले की तुम्ही कट ऑफ डेट ही जून 2017 का ठेवत नाही. कर्जमाफी प्रॉस्पेक्टिव्ह होत नसते. कर्जमाफी ही प्रिसिडिंग वर्षाची होत असते. आणि त्याचं रॅशनल काय आहे, तर ज्यावेळी डिस्ट्रेस असतो, ज्यावेळी पीक कमी असतं, ज्यावेळी दुष्काळ असतो, ज्यावेळी अतिवृष्टी असते. आपण जर गेलं वर्ष बघितलं तर 12.5% आपला ग्रोथ रेट आहे. 12.5% शेतीचा एवढा ग्रोथ आपण केलेला आहे. आणि त्यामुळे प्रॉस्पेक्टिव्ह ही कधीच कर्जमाफी होत नाही. आणि म्हणून आपण ती जी डेट घेतलेली आहे, आता ही गोष्ट खरी आहे
की काही लोकांना वाटलं आमचंही होईल, म्हणून ज्यांनी गेल्या 5 वर्षे रेग्युलर भरलाय अशा काही लोक 30 तारखेपर्यंत वाट पाहत बसले होते, आपली होईल आपली होईल, आणि मग शेवटच्या 3 दिवसात रांग लावून भरले, लोकांनी पैसे भरले. म्हणजे आता जर तुम्ही 2017 म्हटलं तर आता ज्यांनी पैसे भरले तेच आपल्याला मारायला येतील की आम्ही एवढे वर्ष रेग्युलर भरले, याही वर्षी रेग्युलर भरले, तुम्ही सांगितलं होत नाही म्हणून जाऊन भरले आणि आता तुम्ही 17 म्हणताय. त्यामुळे तो अन्याय होईल. मला असं वाटतं की ठीक आहे, आपल्या सगळ्यांचं मत असं असतं की वी शुड प्लीज एव्हरीबडी, बट व्हाईल प्लीजिंग एव्हरीबडी आपण आपल्या राज्याचाही विचार केला पाहिजे, राज्याच्या अर्थव्यवस्थेचाही विचार केला पाहिजे आणि बँकिंग सिस्टीमचाही विचार केला पाहिजे. नियमित कर्ज भरणाऱ्याला प्रोत्साहन देणं ठीक आहे, पण सरसकट म्हणजे त्याचंही कर्ज माफ कराय, बँकिंग सिस्टीम राहील का? ही कोलॅप्स होऊन जाईल. आणि ही जर कोलॅप्स झाली तर उद्या शेतकऱ्याची अवस्था काय होईल? आणि म्हणून या ठिकाणी जो निर्णय घेतला विचारपूर्वक, अनेक लोकांची कन्सल्ट केलं, थोरात साहेब आहेत जे नाबार्डचे चेअरमन होते, त्यांचा विशेष उल्लेख मी करेन. म्हणजे खरं तर काही थोरात साहेबांवर आमच्या पक्षाचा वगैरे काही कुठला ठप्पा नाही आहे, किंबहुना ते युपीएच्या काळातच अनेक कमिट्यांचे हेड होते, पण अतिशय चांगला सल्ला हा त्यांनी या सगळ्या प्रकरणांमध्ये आम्हाला दिला. त्यांच्याकडनं आम्ही भरपूर माहिती घेतली. या संदर्भात काय चूक होऊ शकतं, काय बरोबर होऊ शकतं, कसे घोटाळे होऊ शकतात, ते कसे टाळता येऊ शकतात, कट ऑफ डेट काय असली पाहिजे, या प्रत्येक गोष्टीत अतिशय चांगली त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं मदत केली. आता याच्यासोबत एक मागणी येते आहे जी रास्त देखील आहे की आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालं पाहिजे. ते आहेतच यात. आत्महत्याग्रस्त शेतकरी तो जरी हयात नसेल, त्याची पत्नी असेल, तरी त्या सगळ्या शेतकऱ्यांना आपण याच्यामध्ये घेतलेलंच आहे. त्यामुळे आत्महत्याग्रस्त आणि जर काही कारणाने कोणी बाहेर जात असेल तर त्याला देखील आपण घेऊ. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याबद्दल सगळ्यांना संवेदना आहे. त्यासोबत आमच्या जयंत पाटील साहेबांनी सांगितलं की ही संघर्ष यात्रेमुळे कर्जमाफी झाली. तसं मला राजकीय बोलायचं नाही आहे, पण दादा नंतर तुम्हाला पाठवून देतो. संघर्ष यात्रेच्या संदर्भातला हा पूर्ण अहवाल माझ्याकडे आहे आणि दोन्ही प्रकारचा आहे. म्हणजे हा जो अहवाल आहे, आपल्याला माहिती आहे आपण सगळे सत्तेत राहिलात, त्यामुळे प्रत्येक सभा झाली की इंटेलिजन्स आपल्याला पाठवतं किती लोक उपस्थित होते. पण तुम्हाला तुमचेच लोक आहे पोलीसचे, त्यांनी तुम्हाला चुकीची माहिती दिली असेल म्हणून तिथल्या पेपरचे कटिंगही घेतले आहेत. मला राजकीय बोलायचं नाही, त्यामुळे संघर्ष यात्रेला किती रिस्पॉन्स होता हे तुम्हाला मी वैयक्तिकरित्या पाठवून देईल. तुम्ही जयंतरावांना देऊन द्या. खरं तर हा ठीक आहे, तो काही प्रश्न नाही आहे, बरोबर आहे. तुम्हाला बाबा आता याच्यामध्ये काही लोकांनी असाही मुद्दा उपस्थित केला की म्हणाले जीएसटी मुळे सगळे भाव वाढून गेले, जीएसटी मुळे शेतकऱ्यांवर नवीन बोजा आला. पहिली गोष्ट तर अशी आहे की जीएसटी हा काही त्याचे रेट जे ठरतात ते काही केंद्र किंवा राज्य सरकार ठरवत नाही आहे, एक सरकार ठरवत नाही आहे. सगळ्या राज्याचे वित्तमंत्री असलेलं जे फोरम आहे जीएसटी काउन्सिल, या जीएसटी काउन्सिलमध्ये एकमतानं एकही अर्थमंत्री विरोधात असेल तर निर्णय होत नाही. सगळ्या अर्थमंत्र्यांनी मिळून हे रेट फायनल केले. आता समजा काँग्रेसचे काही अर्थमंत्री त्या ठिकाणी असतील तर तुमचा काय त्यांच्यावर आरोप आहे का की ते असंवेदनशील आहे, त्यांना शेतकऱ्याचं कळत नाही? माहिती न घेता आरोप करायचे, मी तुम्हाला नाही म्हणत विरोधी पक्षनेते, ज्यांनी केले त्यांना म्हणतो. आता बघा सिरियल्स, मिल्क, कट, पल्सेस, रॉ मीट वगैरे मी आता सगळे कॅटेगरी, त्याच्यावर कुठलाच जीएसटी लागणार नाही आहे. फर्टिलायझर म्हणजे जे सगळ्यात महत्वाचं जो या ठिकाणी मांडण्यात आला, त्याच्यावर यापूर्वी होता जो आपला वॅट होता तो 6% होता. आता त्याच्यावर जीएसटी झाला 5%, म्हणजे 1% त्याच्यावर कमी झालेला आहे. सगळ्या प्रकारचे जे इनपुट्स आहेत या इनपुट्सला 5%च्या कॅटेगरीत आणलेला आहे, जी लोएस्ट कॅटेगरी आहे. त्याच्यामुळे जीएसटी मुळे बाबा शेतीचे हे वाढले ते वाढले. जर कुठे वाढलं असं असेल दिसत असेल तर लगेच कळवा, ही बदमाशी आहे. काही लोक जीएसटीच्या नावाने 18% लावून जर विकत असतील तरी बदमाशी आहे. त्यामुळे कळवा, त्यांच्यावर कारवाई करू, पैसे वापस करायला लावून त्याची विक्री देखील बंद करून टाकू. काही लोकांनी सांगितलं की खूप जाहिरातींवर तुम्ही खर्च केला, इतके लाख केला, तितके लाख केला आणि कर्जमाफी नाही केला. जाहिरात तर केलीच पाहिजे, नाही तर लोकांना कळेल कसं.
पण आपल्याला सांगतो 2008 सोडूनच द्या, 2009 साली 4,000 कोटी रुपयाची कर्जमाफी झाली. जाहिरातीचा खर्च आहे 1,60,00,000 रुपये. आणि आता ही 34,000 कोटी रुपयाची आमची जी काही कर्जमाफी आहे याच्या जाहिरातीवर खर्च केले 36 लाख रुपये. तुम्ही केलेलं चूक आहे असं माझं म्हणणं नाही, हे आपलं काम आहे. तुम्हाला माहित नाही, ते आपले अरविंद केजरीवाल जे आहे ना, दिल्लीचे प्रामाणिक चीफ मिनिस्टर, त्यांचं जे वर्षपूर्ती झाली त्याचं जे बजेट तुम्ही बघितलं, मला माहित नाही, पेपरला वाचलं, खरं खोटं माहित नाही, म्हणजे त्यांच्यावर अन्याय नको, पण मी पेपरला वाचलं की त्यांच्या वर्षपूर्तीचं जे काही बजेट होतं ॲडव्हर्टिजमेंटचं 400 कोटी रुपयाचं होतं, 400 crores. शेवटी राज्याचं काम आहे कम्युनिकेट करणं, आणि कम्युनिकेशनमध्ये आता मीडियाही वाढले आहेत. पूर्वी TV एवढे नव्हते, आता एवढे चॅनल झाले आहेत, एवढे वृत्तपत्र झाले आहेत, त्यांच्या माध्यमातूनच आपण कम्युनिकेट करतो. आणि म्हणून मला असं वाटतं की जे काही हे आरोप लावले हे काही फार संयुक्तिक आहे असं माझं मत नाही आहे. आता काही लोकांनी सांगितलं की तुमचं सरकार आल्यानंतर सर्व शेतमालाचे भाव कमी होऊन गेले, शेतकऱ्यावर अन्याय होतोय, आणि म्हणून मी आपल्याला जाणीवपूर्वक या ठिकाणी फिगर सांगतो. ज्वारी 12-13ला 1439, 13-14ला 1615, 16-17ला किती, म्हणजे तो 2 वर्ष तुमचे, 16-17ला किती, 1615 वरनं 1983. त्याच्यानंतर मूग 12-13ला 4,767, 15-16ला 6,558. तूर 12-13ला 3,856, 16-17ला 5,050. त्याच्यानंतर भुईमूग 12-13ला 4,145, 16-17ला 4,604. त्याचप्रमाणे समजा काही आपण फळांचा विचार केला तर केळी 12-13 658, 13-14 939, 14-15 726, 15-16 767, 16-17 1475. मोसंबी 1847 वरनं 3173. त्यामुळे आपण जर बघितलं, माझा जो सगळे आकडे आहे, 80% शेतमाल असा आहे की ज्याचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहे, 20% शेतमाल असा आहे की ज्याच्यात चढ उतार झाला आहे, कधी कमी झाल्यात कधी वाढल्यात, त्यात व्होलेटिलिटी आहे, म्हणजे एकदम तळालाही गेले आहेत आणि एकदम वरही गेलेले आहेत. आणि म्हणून जणू काही हे सरकार आल्यानंतर आता सगळे शेतमालाचे भाव पडून राहिले आहेत, आणि हे सगळे मी आपल्याला ऑथेंटिक आकडे आहेत, मी ते सगळे आपल्याला निश्चितपणे या ठिकाणी देऊ शकेल, त्या संदर्भात काही विषय नाही आहे. आता आपण जर या ठिकाणी सांगितलं किती वेळा शासन निर्णय बदलता, बदलले आम्ही निर्णय, पण बदलताना इन्क्लुजन करत गेलो, एक्सक्लुजन नाही केलं. जसे जसे मागण्या येत गेल्या, आता आज तुम्ही मागणी केली पुनर्गठितची, इन्क्लूड केलं, नवीन शासन निर्णय निघेल. त्यामुळे शासन निर्णय हे काही गीता बायबल कुराण नाही आहे की एकदा छापल्यानंतर त्याच्यावर बदलण्याचा अधिकार हा फक्त ईश्वराला आहे. हा आपला निर्णय आहे, जनतेकरता आहे, जनतेला वाटेल तेव्हा, आपला ईश्वर जनताच आहे, मागणी येईल त्यावेळेस बदलू. खरं म्हणजे आता मी या सगळ्या गोष्टींमध्ये या ठिकाणी जात नाही, पण एक गोष्ट मात्र प्रामुख्यानं या ठिकाणी मला मांडायची आहे. एक विषय पीक विम्याचा देखील या ठिकाणी आला, हा महत्वाचा विषय. खरं म्हणजे पीक विम्याच्या संदर्भात मागील वर्षी आपलं राज्य पहिल्या क्रमांकावर राहिलं आहे, विमा भरण्यामध्येही आणि विमा मिळवण्यामध्येही. या वर्षी केंद्र सरकारने पीक विमा ऑनलाईन केला. तो ऑनलाईन केल्यानंतर बँकांची जबाबदारी होती की बँकांनी तो ऑनलाईन घेतला पाहिजे, पण बँका लगेच हा घेऊ शकणार नाही, म्हणून काही जबाबदारी आपण आपल्यावर घेतली. आपली जबाबदारी नाही म्हणजे तशी आहे, पण ही बँकांची जबाबदारी आहे. आपण आपल्याही केंद्रांवर ऑनलाईन पीक विमा घेणं सुरू केलं. दरम्यानच्या काळात त्याचा कालावधी कमी असल्यामुळे केंद्र सरकारला आम्ही विनंती केली
की आपण ऑफलाईन देखील स्वीकारावा. त्याच्यावर केंद्र सरकारने आम्हाला असं सांगितलं आहे की बिहारसारखं राज्य किंवा आसामसारखं राज्य हे जर ऑनलाईन करू शकताय तर महाराष्ट्रातलं पेनिट्रेशन जास्त आहे, महाराष्ट्राने हे ऑनलाईन केलं पाहिजे. तरी देखील आम्ही त्यांना आता विनंती अशी केली आहे की जिथे अडचण येत असतील त्या ठिकाणी ऑफलाईन करू द्या, आम्ही ते ऑनलाईन करून देऊ आणि योग्य वेळेत पैसे भरू, त्याला ते मान्यता देतील. आणि त्यासोबत मी SLBCची बैठक घेऊन रिझर्व्ह बँकेला सांगितलं की आता सगळ्या बँकांना पीक विमा स्वीकारायला लावा आणि त्यासोबत सुट्ट्या येणार आहेत. एकाही सुट्टीच्या दिवशी बँक बंद राहू नये, त्यांनी विमा स्वीकारला पाहिजे. तशा प्रकारचे आदेश हे आता रिझर्व्ह बँकेने सगळ्या बँकांना पत्र पाठवून दिले आहेत आणि सगळ्या बँकांनी ते जे आदेश आहेत त्या आदेशाप्रमाणे बँक सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. आपण आता 31 तारखेपर्यंत वाट बघू. कसं आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आता मुदतवाढ होईल की नाही तर केंद्र सरकारच्या हाती आहे. पण आजच मी त्याचं सूतोवाच केलं की लगेच थोडी कॉम्प्लिसन्सी तयार होते आणि मग आता होऊ शकते बाबा, त्यामुळे आपण थांबा. ते मला असं वाटतं की त्याचा निर्णय 31 तारखेला करू. केंद्र सरकारशी बोलून काय जी स्थिती असेल, आज तरी या सभागृहात बाहेर जाऊ द्या की 31 तारखेपर्यंत सगळ्यांना भरायचं आहे. त्यातल्या अडचणी या दूर करण्याचा प्रयत्न करू. एक मुद्दा 10,000 रुपयाचा सगळ्यांनी मांडला. दादा आपण म्हणाले तुम्ही त्याची गॅरंटी का दिली नाही. आम्ही गॅरंटी दिली. तसा तर हा पहिल्यांदा निर्णय होता, पहिल्यांदा की थकीतला थेट पैसे द्यायचे. त्यामुळे बँकांकरता हे नवीन होतं, बँकिंग नॉर्म्समध्ये बसत नव्हतं. आम्ही रिझर्व्ह बँकेकडे गेलो, रिझर्व्ह बँकेने सांगितलं की कुठल्याही नॉर्म्समध्ये बसत नाही. आम्ही म्हटलं सगळी गॅरंटी आम्ही देतो. तात्काळ आम्ही 3,000 कोटी रुपयाची गॅरंटी इश्यू केली, ती सगळ्या बँकांना गॅरंटी केली. आणि मला आपल्याला सांगितलं पाहिजे की जिल्हा बँकांना जवळजवळ या ठिकाणी माझ्याकडे आकडेवारी आहे प्रत्येक जिल्हा बँकेला किती गेली. दुर्दैवाने काय कारण मला माहिती नाही, पण त्याला शेतकऱ्यांचा रिस्पॉन्स फार नव्हता, काही ठिकाणी होता. पण जिल्हा बँकांनी या संदर्भात जे कॉपरेशन करायला पाहिजे ते केलेलं नाही केलं. आणि काही बँका तर अशा आहेत की ज्या जाणीवपूर्वक, म्हणजे मी उल्लेख करेन अमरावती जिल्हा बँक, जाणीवपूर्वक म्हणजे या ठिकाणी शेतकरी मरत असताना देखील कारवाई करतोच आपण, पण ते हायकोर्टात जातात, सुप्रीम कोर्टात जातात, ते ठीक आहे करू. पण काही बँकांनी जाणीवपूर्वक अशा प्रकारे केला, त्यांना भविष्यात काय करायचं ते बघू. त्यामुळे आजही हे जे पैसे आहेत हे पूर्ण सेफ आहेत, पूर्ण गॅरंटी आपण दिलेली आहे. एवढंच नाही तर आपल्याला रिझर्व्ह बँकेने हे देखील सांगितलं की याच्या डिफॉल्ट झाला तर थेट तुमच्या खात्यातनं वळते करू. आम्ही म्हटलं काय हरकत नाहीये, पण आता हे तुम्ही द्या. त्यातनं आपण ते केलेलं आहे. त्याला रिस्पॉन्स फार मिळालेला नाही हे तेवढंच खरं आहे. हे खरं आहे, म्हणजे शेतकऱ्याला कदाचित 10,000 कमी वाटले असतील किंवा त्यावेळेस आवश्यकता नसेल किंवा मिळणार नाहीत म्हणून त्यांनी आधी व्यवस्था केली असेल. नाही, बॉन्ड वगैरे काही मागितलं नाही, त्याच्यात कुठलाही बॉन्ड मागितलेला नाही. मागितला असेल तर ती बँकेची बदमाशी आहे. मला सांगा कुठली बँक मागते, त्याला सरळ करतो. काही बॉन्ड वगैरे नाही. हा बॉन्ड नाही आहे, साधा अर्ज आहे. कारण काय, त्याची संपूर्ण जबाबदारीच आम्ही घेतली आहे ना. त्यातला एकही पैसा डिफॉल्ट झाला तर राज्य सरकार देईल अशा प्रकारची पूर्ण आणि त्याच्या गॅरंटी इश्यू करून टाकल्या, ठेवल्या नाही आहेत. आणि म्हणून खरं म्हणजे विषय अनेक आहेत, पण ही जी काही योजना आपण तयार केलेली आहे ही योजना आपल्याला यशस्वी करायची असेल तर त्याला थोडासा वेळ निश्चित लागणार आहे. मगाशी मी सांगता विसरलो, आपण जी योजना केली होती 2008ची आणि 2009ची, या दोन्ही योजनांचा जर कालावधी आपण बघितला, योजना सुरू झाली आणि योजना संपली, एकाचा कालावधी 15 महिने आहे आणि दुसऱ्याचा कालावधी 12 महिने. आणि हा दोष नाही आहे. अहो, बँकांनी जीवनात जेवढे अकाउंट्स हँडल केले, जीवनात तेवढे एका महिन्यात आणि 2 महिन्यात त्यांना हँडल करायचे. त्याच्यामुळे त्याला तेवढा वेळ हा निश्चितपणे लागतोच. पण मी एक गोष्ट सांगतो, आता राज्य सरकारतर्फे कुठलीही कमतरता ठेवण्यात आलेली नाही. आमची तयारी आहे, या महिन्याभरात हे फॉर्म्स आम्ही जमा करू. फॉर्म जमा झाल्याबरोबर
आम्ही बँकांना पैसे देणार नाही, बँकांचं चांगभलं करणार नाही. आम्ही शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये, त्या अकाउंटमध्ये तो पैसा जमा करून ते अकाउंट आम्ही नील करू आणि त्यातनं पुढे तो क्रेडिट वर्दी असेल अशा प्रकारची व्यवस्था ही आपण त्या ठिकाणी तयार करू. माझी या सभागृहाला विनंती आहे, काही अजून अडचणी असतील तर त्या अडचणी निश्चितपणे दूर केल्या जातील. आणि मी याच्याही पलीकडे जाऊन सांगतो की शासनाची ही तयारी आहे की या संपूर्ण कर्जमाफीचं जे काही, या कर्जमाफीचं जे काही त्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे, त्याचं मॉनिटरिंग करायचं आहे. हे मॉनिटरिंग करण्याकरता एक सरकारची समिती आम्ही तयार केली आहे. तशीच दुसरी विधानमंडळाची देखील समिती ही तयार करण्याची माझी तयारी आहे. विरोधी पक्षनेत्यांशी, गटनेत्यांशी चर्चा करून एक विधानमंडळाची देखील आपण समिती सर्व पक्षांची तयार करू आणि त्यातनं याचं मॉनिटरिंग होऊन जे आमचे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना याचा नीट लाभ मिळेल अशा प्रकारचा प्रयत्न आपण करू. शेवटी योजनेचं नाव काय आहे? योजनेचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचं राज्य आणलं, हे खरं आहे, आमची उंची तेवढी नाही, त्यांच्या पायाच्या धुळी एवढी देखील आमची उंची नाही. पण ही गोष्ट तेवढीच खरी आहे की राज्य चालत असताना छत्रपती शिवाजी महाराजांकडनं जी प्रेरणा मिळते त्या प्रेरणेच्या आधारावरच हे राज्य चाललंय. आणि म्हणून या राज्याची आणि आपली सगळ्यांची जबाबदारी आहे की छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना आपण सगळे मिळून यशस्वी करू. तुम्ही मदत करा, आपण सगळे मिळून शेतकऱ्याचं कल्याण करण्याचा प्रयत्न करू. सभागृहाने या प्रस्तावावर विचार केला.